राम राम कृष्ण कृष्ण हरे हरे
तुझ बिन कोणा शरणा तुझ विन कोणा तुझ तुझ विन कोणा तुझ
तुझवे नको ना 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 शरण
पंढरी
तुझ विना कोणा शरण जावो नारायणा ऐसा न देखी मी कोणी दुजाती त्रिभुवनी पाहिले पुराणे धांडोळले दर्शने ऐसा न देखी मी कोणी दुजाती त्रिभुवनी तुका जडुले तुझे पाये ऐसा नाही मी कोणी तुझाती ध्वनी महायोग विठे तटे मरत्या वरम पुंडरीकाय दातुनिंद्रे समागत तिष्ठन्त वर ब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा प्रथम हे पांडुरंगा प्रथम अलंकापुरी रम्य वदा भुजते तेजस्वी प्रदिशा विद्यारे वेदास्यमानं समाधिस्तमोऽयं भजे ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकराय तुमचा अनुग्रह पावन चराचरे मी कळा कोसले काही कने बोलतो वचने अति भागा एका पावन झालो चराचरी निलंबुज श्यामलमलमलम सीता प्रीतवा पानमहाचाचारचारकं नमामि रघुषणातं मंगल
वंदे परमेश्वरी भगवती प्रदां ज्ञानेशज्ञानानन्दं साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेव दयानिधिं नाथं वन्दे पुनः वैराग्य परमूर्ति देव शनिवासनं तुकाराम महाराज भक्तराज चतुष्टं श्री संताची माता चरणावरी साष्टांग मस्तक हे पायावरी यावर करी संता तुझ विन कोणा शरण जावो नारायणा ऐसा देखी मी कोणी तुझा त्रिगुणी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण नव्हे नव्हे वारकरी संप्रदायाचा क्लस असे असणारे तुकोबराय यांचा 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा उत्कृष्ट असा अभंग आपल्या शिवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्म्याशी बोलत असताना असं म्हणतात की हे देवा मी तुला सोडून कोणाला शरण जाऊ, कारण तुझ्यासारखा शरण जाण्यास या त्रिलोक्यामध्ये दुसरा कोणी नाही. बरं मी कोणाचं ऐकून विधान करतोय असंही नाही, तर शास्त्रांचा दर्शन करायचा धांडोळा घेतलाय आणि मगच माझं मन असं निश्चित केलं की तुझ्या पायाच्या ठिकाणी जडून राहो असा सरळ शब्दाशी अर्थ मी आपल्या समोर निवेदन केला. आता झोपलं तरी चालेल नाही का, पण ऐका 2-3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. कीर्तनामध्ये बसल्याच्या नंतर हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं नामस्मरण. कोणतं नामस्मरण करायचं आपल्याला? विठ्ठल विठ्ठल म्हटले महाराज. याचा फायदा काय? याचा फायदा असा आहे, विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ. म्हणून सर्वांनी भगवंताचं नामस्मरण करायचं. किंवा हरिपाठामध्ये रोजच म्हणत असतो आपण हरि उच्चारणे अनंत पापराचे जातील लयासी क्षणमात्रे हरिमुखे मना हरिमुखे मना. सर्वांनी म्हणायचं काय? विठ्ठल विठ्ठल आहे का नाही? सर्वांनी भजन करा. दुसरी गोष्ट अशी, एकमेकाशी बोलायचं नाही. म्हटले महाराज तुमचाच आवाज एवढा कांटाळ्या बसतात नाही का, आम्ही कशाला बोलावं, तुमची एवढी बडबड चालू आहे. म्हणून एकमेकाशी बोलायचं. आणि तिसरी गोष्ट फार महत्वाची, सकाळचं काल्याचं जरी कीर्तन असलं 9 ते 11, 10 ते 12, सकाळच्या कीर्तनात सुद्धा झोप येते बरं का गुरुजी. सकाळच्या कीर्तनात सुद्धा झोप येण्याची शक्यता असते. आता हा तर टाइम सध्या आहे ना, नाही का. म्हणून शेजारी चेक करत चला, कारण शेजारी जर झोपला तर त्याचं पाप आपल्या डोक्यावर येऊन बसतं नाही का. तपपूर्ती सोहळ्याचा आपल्या डोक्यावर पाप कशाला घेता. म्हणून शेजारी चेक करत चला. त्याला बारीक असा चिमटा करू, म्हणजे बारीक घ्या, जोरात नाही बरं का. त्याच्याकडूनही नामस्मरण होईल आणि तुमचं देखील नामस्मरण होईल. तुम्ही म्हणाल एखादं व्यवहारातलं उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ऐका, शेजाऱ्याचं घर जर पेटलं बरं का भागवत महाराज, शेजाऱ्याचं घर जर पेटलं तर विझवावं का विझवू नये? मनात नसलं तरी विझवावं. काय घर आपल्या मनात नाही विझवायचं, पण शेजाऱ्याचं पेटलंय तरी पण काय करावं लागतं? विझवावं लागतं. त्याचं जर नाही विझवलं तर काय होतं? मग आपलं पेटतं ना. तसंच इथं आहे. मग शेजारी जर झोपला, ऐकताय ना, शेजारी जर झोपला तर ते ट्रान्सपोर्ट पाप आपल्याकडे ऑटोमॅटिक येतं. म्हणून शेजारी चेक करत चला. सर्वांनी भजन करा. विठ्ठल या ठिकाणी 6व्या दिवसाची कीर्तन सेवा आम्ही अख्खा महाराष्ट्र नाही, महाराष्ट्राच्या बाहेर अनेक ठिकाणी आम्ही कीर्तनच करतो. आणि माऊलीनं थोडी देणगी दिली गायनाची, तेही आम्ही सर्वच वापर करतो. पण या ठिकाणी
श्री हरिभक्तपरायण वारकरी भूषण संजय नाना धोंडगे महाराजांची तब्येत व्यवस्थित नसल्यामुळं महाराज ॲडमिट आहेत आणि ट्रस्टीला फोन आला. त्यांनी सांगितलं महाराज उद्या काही येणार नाहीत आणि रिकामी जागा तुम्ही ती काय करा. मला आम्ही पहिली रिकामी जागाच नका ठेवू आणि रिकामी जागा मला योग्य ते पद्धतीनं भरता येते. तुम्ही काळजी करू नका. नानाची उणीव मी भासू देणार नाही. कारण तुम्ही म्हणाल महाराज कसं काय नानाचं वय आहे का नाही. पण लक्षात ठेवा आम्ही ज्या जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेत शिकलो तेच या ठिकाणी तुम्हाला आवडेल रुचेल याच पद्धतीनं अभंग सोडवेल. विठ्ठल विठ्ठल. या कार्यक्रमाची सुरुवात पहिल्या वर्षीच म्हणजे आता 24वे वर्ष आहे का नाही. पहिल्या वर्षी ज्यांनी सुरुवात केली या कार्यक्रमाची सुरुवात ज्यांच्या हस्ते झाली ते गुरुवर्य या ठिकाणी बाबा बसलेले आहेत. वसंत बाबा इचके या ठिकाणी बाबांची उपस्थिती आहे. बाबा एकटेच नाही तर दोघेही सोबत आहे. विठ्ठल आणि रुक्मिणी या ठिकाणी जनाई वसंत इचके हे दोघेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या कार्यक्रमाला सर्वच तुम्ही श्रोते मंडळी 2 दिग्गज वादक या ठिकाणी ज्यांचा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या या मुंबई भागामध्ये ज्यांचे क्लासेस या ठिकाणी बंडा महाराज गुरुजी यांचे खूप मोठे क्लासेस आहेत आणि महाराजांच्या या ठिकाणी माझ्या कीर्तनामध्ये खूपच उत्तम सेवा या ठिकाणी महाराजही आहेत. याच्या अगोदर ज्यांनी वाजवलं ते गोरक्षनाथ महाराजांचे चिरंजीव नाव मला माहीत नाही त्यांनी सुद्धा सुंदर या ठिकाणी वाजवलेलं आहे. या ठिकाणी आमचे श्री हरिभक्तपरायण भागवत महाराज हुलगे आता गुरुजी आणि समोरासमोर म्हणजे टपला टपच आहेत म्हणजे अडचण नाही. महाराजांचा खूप म्हणजे सुंदर असा हात आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आता त्यांचा हात धुमाकूळ घालतोय. गुरुजीचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे आहे आणि हेही गुरुजी त्यांच्या पाठीमागे आहेत. विठ्ठल विठ्ठल. काही काही ठिकाणी एकही पखवाद्या समोर समोर या ना थोडं या समोर या समोर या. बराबर आपल्याला 10 वाजता कार्यक्रम समाप्त करायचे. या थोडं थोडं कार्यकर्ते म्हणतात थोडं थोडं समोर या. नुसतं सरकल्यासारखं करू नका. या 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 माता भगिनी या लवकर या. या ठिकाणी आमचे गायनाचार्य महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य धनंजय महाराज मोरे त्याचप्रमाणे आमच्या संस्थेतील आकाश महाराज कुऱ्हाडे हे दोघंही सुंदर आणि ज्यांनी आता चाल गायली बरं का बाबा. याच्या अगोदरही आपण भेटलेले आहोत आहे का नाही. अनेक ठिकाणी बाबा माझ्या कीर्तनात गोरे बाबा गुले बाबा या ठिकाणी बाबाही उपस्थित आहेत. आमच्या सर्व माता भगिनी महिला मंडळ ताई या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचे मनापासून आभार आणि कीर्तनाला सुरुवात. आणि ज्यांनी आता विना घेऊन नाचला बरं का गुरुजी तो माझा चिरंजीव आहे. तो सुंदर गातो पण आणि चांगल्या मीडियावर बरं का साहेब मीडियावर आता तो सध्या गाजतोय. विणा घेऊन म्हणा गायन म्हणा त्या ठिकाणी थांबा महाराज तुम्ही तिथं म्हणजे मला दिसली पाहिजे म्हणायला. म्हणून कृष्ण महाराजांनी सुंदर असं विणा घेऊन एकदम व्यवस्थित सर्वांनी एकदा त्याच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवा आणि या ठिकाणी सुरुवात. विठ्ठल विठ्ठल. या या अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा या नरद्याला आल्यानंतर प्रत्येक जीवाने भगवान परमात्म्याची भक्ती करणं देवाची शरणांगती करणं गरजेचं आहे. नव्हे नव्हे करावीच असा संतांचा आणि शास्त्रांचा आग्रह आहे. बिंदू तोपर्यंतच की जोपर्यंत सिंधूला जाऊन पोहोचत नाही मिळत नाही तोपर्यंत भगवान परमात्म्याने गीतेमध्ये म्हटलेलं आहे.
अपूर्यमानं मचलं प्रतिष्ठितं समुद्रमापं प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे सशान्तिमाप्नोति न कामे. किंवा तुकोबाराय देखील एका ठिकाणी वर्णन करतात. तुकामणी गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमेव. सर्व गंगा समुद्राला येऊन एकदा मिळाल्या की ती गंगा न राहता काय होती ती समुद्रमापम. कालच गेलो ना आपण आहे काय. समुद्रमापम म्हणजे समुद्राची व्याख्या करता येत नाही. म्हणून याच न्यायाने जोपर्यंत आपल्याला भगवान परमात्म्याची भक्ती म्हणा प्राप्ती म्हणा होत नाही तोपर्यंत आपल्या नरद्याचं सार्थक ठरत नाही. जर आपल्या नरद्याचं सार्थक जर कशामध्ये असेल तर तुकोबाराय एका ठिकाणी वर्णन करतात. तुकामणी जन्मा विठ्ठलाची एक देखलिया. किंवा काकड आरतीमध्ये आपण रोजच म्हणतोय काय काय महिमा वर्णो आता सांगणे किती कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाते. रोज म्हणतो त्या भगवान परमात्म्याचं मुख जरी पाहिलं तर कोटी ब्रह्महत्या मुख पाहत जाते. काही साधक मंडळी तुकोबारायांना भेटले. म्हटले का हो तुकोबाराय तुम्ही सांगता त्या भगवान परमात्म्याशिवाय शरण जात नाही. तो भगवान परमात्मा आम्हाला देखील पाहण्याची इच्छा आहे. तो भगवान परमात्मा आहे तरी कसा. तुकोबाराय सांगतात तो भगवान परमात्मा एवढा सुंदर आहे एवढा सुंदर आहे किती सुंदर ते तो भगवान परमात्मा एवढा सुंदर आहे. बोलायचं का ठीक आहे. तो भगवान परमात्मा एवढा सुंदर आहे किती. भागवतामध्ये एकनाथ महाराजांनी एक ओवी खर्च केलेली. एकनाथ महाराज म्हणतात श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी फुलून झाली वेडे मदन पोटाले बापुडे यरपुनीकडे इंद्रचंद्र. तो भगवान परमात्मा एवढा सुंदर आहे. किंवा पाहिल्या वेद लावी बैसे जीवे जडोने किंवा रूप पाहता अनेक प्रमाण आहेत. राजस कुमार मदनाचा पुतळा कितीतरी प्रमाण आहेत. पांडुरंग कांते देवे ते झळकते रत्न खिळपा कती प्रभा. तुकोबाराय साधक मंडळी म्हटले तुकोबाराया आम्हाला तुमचं पटलं. तो भगवान परमात्मा सुंदर आहे. ऐका तुकोबाराय साधक मंडळीकडे गेले आणि साधक मंडळी तुकोबारायला विचारत होते. म्हटले त्या भगवान परमात्म्याचं रूप सुंदर आहे ठीक आहे पण आमचं देखील पाप एवढं झालंय तुम्ही सांगितलं की विठ्ठलाची एक देखलिया किंवा अवघीच पापे गेली दिगंतरा. पहिल्या प्रमाणात सांगितलं काय महिमा वर्णो आता सांगणे किती आणि कोटी ब्रह्म हत्या मुख पाहत जाते. म्हटले का हो तो भगवान परमात्मा आम्हाला देखील पाहण्याची इच्छा आहे अपेक्षा आहे. आमचं देखील पाप एवढं झालंय की वाणीनं सांगणं सुद्धा शक्य नाही. तो भगवान परमात्मा आहे तरी कुठं. त्या भगवान परमात्म्याचा पत्ता सांगत असताना नामदेवराय तुकोबाराय एकनाथ महाराज सर्व संतांनी पत्ता सांगितला. कुठला जंबू या दीपा माझी एक पंढरपूर गाव धर्माची नगर देखा विठू पाटील त्याचे नाव चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया. आणखीन एका प्रमाणात म्हटलं भीमातिरेक वसविले नगर
त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मुखाशी 4 भुजा त्यासी बाईला 16,000 रे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळ्या नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळ्या जम्बू या दीपामाजी दीप म्हटल्याच्या नंतर सप्तदीप आहे. सप्तदीपापैकी महाराष्ट्रामध्ये एक दीप आहे. एक दीप म्हणजे कोणता आहे? त्याचे नाव पंढरपूर रे. जम्बू या दीपामाजी एक पंढरपूर म्हटले तुकोबराया. आम्ही अज्ञानी आहोत, आम्हाला शिक्षण नाही, आम्हाला कपाचं क सुद्धा येत नाही आणि तुम्ही सांगता सप्तदीप. सप्तदीपापैकी एक दीप म्हणजे महाराष्ट्रामध्ये कसं जायचं आम्ही? त्याच्यापेक्षा जवळचा जनाबाई म्हणतात घ्या पत्ता लिहून. जनाबाई सांगतात भीमानी चंद्रभागा तुझे चरणी जायचंय ना, भीमा नदीच्या काठाकाठानं पंढरपूर या गावी जाऊ शकता. पण जात असताना त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत जा. कसं जा? काठाकाठानं पंढरपूर या गावी जाऊ शकता. पण जात असताना कसं जा? गात जागा गात जागा. तुकोबराय म्हणतात लोकांना कितीही सांगा. तुकोबराय म्हणतात की लोक ऐकायला तयार नाही. तुकोबराय म्हणतात किती सांगू तरी नायकती बटकीचे आणि पुढे शिंदळीची रडती. तुकोबरायने शिव्या दिल्या तरी लोकांनी ऐकलं नाही. तुकोबराय पाया पडून सांगतात लागोनिया पाया लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया लागोनिया पाया विनवितो
महाराजांच्या पाया पडलो तरी लोक ऐकायला तयार. लागून या पाया विनवितो तुम्हाला, किंवा कर जोडो विनवितो तुम्हा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. लोक ऐकायला तयार नाही. महाराज, मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो गुरुजी, घरून निघल्यापासून आपली पत्नी आपलं चिंतन करते. कुठलं सांगतो? वारीतलं बर का. मी वारीतला अभंग सांगतो, गात जागा. पण लोक गात जागा नाही, काही काही खात जागा, खात जागा, खात जागा. लोकांचं असं आहे. मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो, भगवंताचं भजन करत गेलं पाहिजे. आमचे गुरुवर्य केंद्रे बाबा, सर्वात मोठी दिंडी म्हणजे गुरुवर्य केंद्रे बाबाची. 5,000 7,000 समाज, दिंडी क्रमांक 43. महाराज सांगायचे, भजनाला थोडेच राहतात आणि पंक्तीला जे समोर जातात तेव्हा महाराज सांगायचे, पापाचे कळप. शाबास, तुम्ही काय ऐका. तुकोबराय म्हणतात की देवा मी तुला सोडून शरण जाणार नाही. बघा बर का, अभंगावरच बोलतोय. आणि गात जायचंय. पण लोक वारीत जरी गेले तरी घरच चिंतन करतात. आणि घरून निघल्यापासून पत्नी तुमचं चिंतन करते, म्हणजे आपण जातोय त्यांचं घरून चिंतन. आणि हे दिंडीतून घरचं चिंतन. आता निघलेत हे दिंडीत, ज्ञानोबा तुकाराम, हे घरून चिंतन करते. पहिला मुक्काम आळंदी, आता पुण्यामध्ये पोहोचले असतील, सासवडमध्ये पोहोचले असतील, जेजुरीमध्ये पोहोचले असतील, वाल्ह्यामध्ये, हे घरून चिंतन करते. आता ना पंढरपुरामध्ये पोहोचले असतील, देवा मी अभागी आहे, जाऊ शकले नाही, पण कधी ना कधी मलाही बोलावणार ना. घरून करुणा भागते साहेब. पण हे पंढरपुरातून घरचं चिंतन. म्हटले 2-3 गोष्टी सांगायच्या विसरलो गुरुजी. पंढरपुरात आहे बर का भागवत महाराज, पंढरपुरात आणि घरचं चिंतन. आणि घरून पंढरपुरात, देवा मी अभागी आहे, पण मला एकदा तरी पंढरपूरला असं म्हटलेलं आहे, जन्माशी येऊनी पहारी पंढरी, किंवा चला हो पंढरपुराला एकदा तरी गेलं पाहिजे. हिनं ऐकलेलं होतं आणि घरून करुणा भागते. आता माझे पती किती भाग्यवान आहेत. चंद्रभागेमध्ये स्नान करत असतील, कोणी काय म्हणत असेल, गंगे चेवने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिनम सन्निधिं कुरु गंगमवारी मनो हरि मुरारी चरणम चतम त्रिपुरारी क्षीरक्षारी पापा हरि पुणा तुमाम. कोणी गीतेचा 12वा अध्याय म्हणत असेल, एवं सततयुक्ताय भक्तास्त्वां पर्युपासते यच्चापेक्षरम व्यक्तम शेषांक योग वित्तमा. कोणी गीतेचा 15वा अध्याय म्हणत असेल, ऊर्ध्वमूलमदशागमश्वस्तं प्रावरं छंदवंशेश्च पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. कोणी विष्णू सहस्त्रनाम म्हणत असेल, यशस्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे. ही घरून चिंतन करते. आता स्नान झाला असेल, भगवंताच्या दर्शनाला गेले असतील, भगवंताचं मुख जरी पाहिलं तर नामदेवरायांचे एक प्रमाणे, अनंत जन्मीचे विसरलो दुःख आणि पाहता तुझे मुख पांडुरंगा. देवाचं मुख जरी पाहिलं तर अनंत जन्माचं पाप नाहीस होतं. देवा मी अभागी आहे. आता प्रदक्षिणा करत असतील, दर्शन झालं, त्याचं वर्णन नामदेवरायांनी सांगितलं, नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना. प्रदक्षिणा झाली असेल, आता कीर्तन ऐकत असतील, अख्खं पंढरपूर दुमदुमून गेलेलं असेल. विठ्ठल विठ्ठल अवघे दुमदुमले पंढरी. मला एक ना एक दिवस तरी बोलू, घरून करुणा भागते. आणि पंढरपुरातून घरचं चिंतन. म्हटले 3 गोष्टी सांगायच्या विसरलो. कोणत्या? म्हशीचं पारडू म्हशीपासून लांब वाहन, उद्या दूध डेअरीवर परिणाम होईल.
बघा बरं पंढरपुरातलं. दुसरी गोष्ट अशी, घराच्या बाहेरच आड आहे, न जाणून छोटा मुलगा गेला आणि पडला तर. आणि तिसरी गोष्ट फार महत्वाची सांगायची विसरलो, म्हटले कोणती? आपल्या गावामध्ये चोऱ्या होतात, तुला झोपेची सूद नसते, म्हणून रिकामे डबे दाराला लावून ठेव. दरवाजा जर लोटला तर धड 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 असा आवाज येईल, तुला जाग येईल. आता खऱ्या अर्थाने सांगा, पंढरपुरामध्ये कोण आहे बरं? हा बोला ना, बोला बोला. का दर्शन घ्यायला येऊ तुमचं? मग बोला ना, बोला ना. हा? सांगा भाऊ सांगा. म्हणजे मी काय पाकिट मागणार आहे का तुमचं चुकलं तरी? अहो सांगा. म्हटले मला आता तुम्हीच सांगा. काही काही ठिकाणी सांगतात भगवान पंढरीश परमात्मा आहे. तो आम्ही तुम्ही सांगितल्यामुळे का बाबा? कधीपासून येतो? योग्या ठावेस वेटेवरी उभा किंवा उभा भेटीची आवडी कृपाळता तरी उत्तावेळ किंवा एका जनार्दनी एकपणे उभा. तो भगवान परमात्मा उभा आहे. पण खऱ्या अर्थाने सांगा, पंढरपुरामध्ये कोण आहे बरं? पत्नी का पती? हा बोला ना, बोला बोला. काय म्हटले बाबा? पत्नी पती. पती पंढरपुरात आहेत, पण चित्तानी कुठे आहेत? चित्त नाही नामी तरते हो, चित्त नाही नामी तरते. चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ. म्हणतात तुम्ही त्रिवेणी संगमावर जा अथवा नाना तीर्थाचं भ्रमण करा, तुमचं जर चित्त जाग्यावर नसेल तर काही उपयोगाचं नाही. पण तुकोबाराय म्हणतात, देवा माझं मन तुझ्या पायाजवळ राहील असं काहीतरी कर. तुझं विना कोणा शरण जावो नारायणा. किंवा एका ठिकाणी सांगतात, माझे चित्त तुझे पायी राही ऐशी करी काही दरोडिया बाही भवहारी चतुरा शिरोमणी कोणाला देवा मी तुला सोडून कोणाला शरण जाणार नाही. ऐका, 24वे वर्षे बर का, तुम्ही सर्वजण भाग्यवान आहात. आपला जोगेश्वरीचा परिसर एवढाच आहे का? एवढेच लोक आहेत का? एक बिल्डिंग जर उतरली तिथं जागा मिळणार नाही. या ठिकाणी येण्यासाठी पुण्य लागतं बरं का गुरुजी. आणि आता पुण्य करायचं म्हणजे एखाद्याला थोडंफार दान धर्म केला म्हणजे लगेच पुण्य होतं का? नाही. कधीपासून हो जन्मो जन्मी बहु पुण्य तेव्हा विठ्ठले कृपा केली किंवा बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल भाग्यवान आहे. तुम्ही श्रवण करताय, मी नेहमी कीर्तनात सांगत असतो किती भाग्यवान आहेत. ऐका, सपने तो सभी सजाते, सपने तो सभी सजाते लेकिन टूट जाते. काय म्हणतो ऐका बर का, सपने तो सभी सजाते लेकिन टूट जाते, कीर्तन में वो आते हैं
उसे भगवान पंढरीश परमात्मा बुलाते. टाळी वाजवायचं तर मोकळी वाजवा बरं का. मी नेहमी कीर्तनात सांगत असतो, आपल्या हातावर करंट कपाळाची रेषा आहे. कोणती? आता तुम्ही मुंबईकर म्हटल्यावर काय करंट कपाळाची रेषा तुमची कमीच असेल नाही का? पण ऐका, करंट कपाळाची रेषा जर आपल्याला कमी करायची असेल तर काय करावं लागेल? कीर्तनात टाळी वाजवावं लागेल, टाळ वाजवावं लागेल. आहे का नाही? प्रमाण आहेत का नाही? टाळा टाळी लोपला नाद. कीर्तनात टाळी वाजवली पाहिजे. आहे का नाही? मी सांगत असतो ऐका, चाय में प्याली को, बर का साहेब, चाय में प्याली को, बगीचा में माली को, ससुराल में अरे बापरे, लय तयार श्रोते मंडळी नाही का? बाकीचं सांगायचं काम पडलं नाही ना. ऐका ऐका, चाय में प्याली को, बगीचा में माली को, ससुराल में साली को, और कीर्तन में ताली को. टाळी मोकळ्या मनाने वाजवा नाही का? आवडलं तर टाळी वाजवलीच पाहिजे. कोणाला पखवाद आवडेल, कोणाला गायन आवडेल नाही का, म्हणून टाळी वाजवली पाहिजे. कोणाला स्पीकरचा आवाज आवडेल, आहे का नाही? आमचे सचिन भाऊ तिथं बोट लावतच राहतात. त्यांना माहिती कीर्तनकारांना विको पाहिजे का बेस पाहिजे ते आम्ही सांगण्याच्या अगोदरच. नाहीत काही काही ठिकाणी अशी सिस्टीम भेटते साहेब, अरे बाबा वाढव असं म्हणावं लागतं. पण इथं सांगायचं काम, आणि ते नाशिक जिल्ह्यातून या ठिकाणी आपले कान तृप्त करण्यासाठी. आमचा आवाज कसलाही असला तर गोड आवाज कोणी ठरवावा. त्यांना थोडा नॉर्मल विको दिला, आहे का नाही? भेळ तीच, पण त्याच्यात थोडा मसाला जर टाकला चटकदार तर तीच भेळ कशी लागते, तसं त्यांच्याकडे आहे. भेटाला भेटा जगद्गुरु तुकोबरा म्हणतात की देवा मी तुला सोडून कोणाला शरण जाणार नाही. प्रत्येक संतांचा एक निष्ठ भाव आहे. ऐका ना, ज्या ज्ञानोबरांच्या दरबारात आम्ही राहतो त्या ज्ञानोबरांचा भाव बघा. ज्ञानोबरा म्हणतात, देखी येले पाय विठोबाची, तो मज भावा, तो मज भावा, वेळोवेळा भावा पांडुरंग. म्हणजे एकनिष्ठ भाव बघा ना. अहो, ज्ञानोबरांकडे पाहिल्याच्या नंतर ज्ञान किती महाराज. आपला अरबी समुद्र जसं पाणी मोजता येत नाही, तसं माझ्या ज्ञानोबराचं ज्ञान मोजता येत नाही. किती ज्ञान आहे? ज्ञानाचा सागर सकामा दरबारात काहीच कमी नाही, काहीच. ज्यांच्या दरबारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे, ज्यांच्या दरबारात एवढं सुख आहे, एवढं सुख आहे, देवाने सुद्धा म्हणावं नामा म्हणे देवा चला तया ठाया आणि विश्रांती घ्यावया. कोणाच्या दरबारात सोन्याचा पिंपळ आहे? ज्या ज्ञानोबरांचा कळस गुरुजी 11 किलोचा ठरवला होता. किती? 11 किलोचा. किती किलोचा झाला बाबा? 22 किलोचा झाला. 24 कॅरेट मध्ये सोन्याचा. न सांगता न अलाउन्स करता ज्ञानोबरांचा कळस कशाचा झाला? सोन्याचा. सोन्याचा कळस होणं एवढं शक्य म्हणजे नसताना लोकांनी एकच म्हटला बर का साहेब, एकच बोलला की 22 किलो नाही 25 किलो, फक्त माझंच नाव द्या. तिथले ट्रस्टीवाले म्हटले बाबा 5-5 रुपये जरी दिले तर तो सर्वांचा म्हणून आल्या परत त्याचं दर्शन जरी झालं कळसाचं तर त्याला वाटलं पाहिजे माझे 5 रुपये या सोन्याच्या कळसा. हा कळस कोणाचा आहे? माझा आहे. ही भावना त्या भक्ताकडे प्रगट झाली पाहिजे, म्हणून कोणाचे पैसे घेतले नाही. अहो, पेटीमध्ये ऑटोमॅटिक 22 किलोचा झाला, म्हणून कोणाची शक्ती आहे? ज्ञानोबरायांची. अहो, ज्ञानोबरायांच्या दरबारात रेडावेद बोलतो, आम्ही सुद्धा रेडेच हो, आहे का नाही? आम्ही बोलतो तुमच्या समोर रेडेच हो महाराज. हे जेवढे उभे राहिले ते रेडे आहेत, पण ज्ञानोबरायांची कृपा जर झाली तर रेड्या मुखी
वेद बोलविला. ज्ञानोबरांच्या दरबारात सोन्याचा पिंपळ आहे. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. सोन्याचा पिंपळ दयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ. ज्ञानोबराच्या दरबारात रेडा जर वेद बोलतो तेवढे तर निर्बुद्ध आम्ही नाही ना. ज्ञानोबराची जर कृपा झाली तर अंगी आईशे बळ रेडा बोले. ज्ञानोबराच्या दरबारामध्ये आम्ही 2000 ला आलेले आहे. त्यावेळेस मधुकरी मागावी बरं का गुरुजी. आणि माऊलीला मधुकरी भेटली नाही. मधुकरीला गेल्याच्या नंतर जर म्हटले मधुकरी, आतून आवाज याचा व्हा पुढच्या घरी. त्यांनी म्हणायचं अंबाबाईचा जोगवा. त्यांनी सांगायचं आजच्या दिवस तिकडच भागवा. जे हरी विठ्ठल. घरातून आवाज याचा महाराज थोबाडीत दिली की कशी वाटल. माझ्या ज्ञानोबरायांना त्यावेळेस मधुकरी मिळाली नाही. आता आम्हाला पंचपक्वान्न येतात. काय खावं हे सुचत नाही बरं का बाबा. पण त्यावेळेस माझ्या माऊलीला एक अन्नाचा कण मिळाला नाही. माझी मुक्ताई 5 वर्षाची मुक्ताई. लहान मुलगा गुरुजी. आता माझा मुलगा आला आणि तेवढ्यात या ट्रस्टीचे कुडेकर साहेब ते खोलीमध्ये आले आणि आम्ही बसलो चहाला. चहाल्याच्या नंतर त्यांनी विचारलं काही नाश्ता वगैरे. लहानच तो बिस्किटचा पुडा लगेच घेतला आणि लगेच चहा सोबत खाल्ला. का मला वय सांगायचंय. आम्हा तुम्हाला दम निघू शकतो बाबा, पण 5 वर्षाची मुक्ताई. सांगितलं दादा मला भूक लागले. भूक लागले म्हटल्याच्या नंतर ज्ञानोबरांनी झोळी घ्यावी आणि सांगितलं थांब मुक्ती, 10 मिनिटात आलो. 10 मिनिटात तुला काहीतरी मी घेऊन येईल, फक्त थोडं 10 मिनिटं थांब. ज्ञानोबराय हातामध्ये महाराज फडकं घेतलं आणि निघाले आळंदीमध्ये. आळंदीमध्ये निघाल्याच्या नंतर प्रत्येक घरी जायचे आणि बोलायचे मधुकरी मधुकरी. बरेच काही काही चांगले लोक असतात, काही काहींनी दिलं थोडं थोडं. आणि ज्ञानोबराय सिद्ध बेटाकडे निघाले. तेवढ्यात विसोबा काकांनी बघितलं, अरे हे संन्याशाची मुलं आहेत. आणि बघितल्याच्या नंतर ए ज्ञान्या काय करतोस. काय नाही हो काका, माझ्या बहिणीला भूक लागलेली आहे, मी थोडी मधुकरी, तिला भरपूर भूक लागलेली आहे, ती रडतीये दादा मला भूक लागली. ज्ञानोबरायांनी सांगितलं काका मला जाऊ द्यावं लवकर. त्यांनी सांगितलं थांब, तुम्ही संन्याशाचे मुलं आहात, तुमचं तोंड जरी बघितलं तर दिवस चांगला जात नाही. आणि तू आळंदीमध्ये फिरतो, एवढंच नाही तर तू इंद्रायणीमध्ये स्नान करण्यासाठी येतो, इंद्रायणी बुडवतो. नाही हो काका तसं काही नाही. तुम्ही म्हणाल उद्या येऊ नको तर येणार नाही, पण ऐका माझी विनंती आहे, एवढी मधुकरी मला घेऊन जाऊ द्या,
मला जास्त काही बोलू नका. काका म्हटले दाखव तुला काय भेटलंय. म्हणले काय नाही काका, थोडी मधुकरी येऊ, थोडं अन्न भेटलंय. म्हटले दाखव. काका घोड्यावरच होते बरं का सचिन भाऊ. काका उतरले खाली. ज्ञानोबराय लहानच होते आणि मधुकरीचं फडकं बघितलं. थोडी मधुकरी होती. ती मधुकरी विशोबा खेचरनं घेतली महाराजांनी खाली पूर्ण सांडून दिली. ज्ञानोबरायच्या डोळ्यात पाणी आलं. माऊली रडत होते. माझे आई वडील नाही, माझ्या मुक्तेला काय देणार मी. काका जाऊ द्या, एवढी तरी मधुकरी द्या. काकानी तेवढ्यावर थांबले नाही. काका जी खाली पडलेली मधुकरी होती ज्ञानोबराय हाताने भरत होती. भरता भरता ज्ञानोबरायांनी थोडी टाकली. तेवढ्यावर काका थांबले नाही. काकाने काड दिशी ज्ञानोबरायांच्या कानाखाली वाजवली आणि ज्ञानोबरायांनी जोरात किंकाळी मारली. आई म्हणून जोरात किंकाळी मारली महाराज. ज्ञानोबरायांना आई वडील कुठे आहेत? आई वडील सोडून गेलेले आहेत. ज्ञानोबराय म्हणतात मायबा गेले आता मुरले नाही कोणी. देवा आमचे आई वडील हिरावून घेतले तू, पण माझी छोटूची मुक्ताई आहे तिला थोडं नेतोय मी. पण हे सुद्धा देऊ. काकाने सांगितलं ऐक, आज आला तर आला, पण उद्या जर आळंदीमध्ये आला ना बघ, आज तुला सोडून देतोय, उद्या तू आळंदीत नसणार एवढं लक्षात ठेव. म्हणून मधुकरी मागायला यायचं नाही. महाराज ज्या मुक्ताबाईने अट्टहास केला कशासाठी? अहो किती जरी मोठा माणूस असला बर का, किती संन्यासी जर झाला तर त्याला काय लागतं? जरी झाला संन्यासी आणि माध्यानाशी तोंडवाशी नाही का. मुक्ताई मातेने बघितलं दादा रडत येतोय, काही आणलं नाही का दादा, का रडतो? ज्ञानोबराय गेले महाराज आणि कुटिया बंद केली. का रडतोय काय झालं काही सांगितलं नाही. पण आता या जगामध्ये राहायचं नाही, निरोप घ्यायचा. म्हणून कुटिया बंद केली आणि कुटिया बंद केल्याच्या नंतर मुक्ताबाई म्हणत होती दादा तर मला मधुकरी आणण्यासाठी गेला. दादा रडत रडत आला. दादा अरे काही नाही भेटलं तरी चालेल, पण ऐक दादा तू योगी आहेस, तू ज्ञानी आहेस, तुला असं करून चालणार नाही, कारण तुला जगाची माऊली व्हायचंय. ऐक दादा ही कुटिया उघड. मुक्ताईनं 5 वर्षाच्या मुक्ताईनं उपदेश केला ज्ञानाला. ज्ञान बर का सागरा एवढं ज्ञान. मुक्ताई म्हणते योगी पावन मनाचा, योगी पावन साहे लोकांनी नसेल विश्वपट ब्रह्मदोरा आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा. महाराज ज्या मुक्ताबाईला भूक लागली होती त्याच ज्ञानोबरायांनी आपल्या पाठीवरती काय केलं? मांडे भाजले. जी मधुकरी आपण थोडी आणायची, पण मांड्याचा सुगंध चालला. ज्या काकाने कानाखाली वाजवली होती गुरुजी, तेच काका आता बघण्यासाठी आले. काय सुंदर वास येतोय. कोणी मारलं होतं? त्या काकाने मारलं होतं साहेब. ते काका आता बघत होते खिडकीमधून आणि ते काका आता प्रसादासाठी आतुर झाले. ज्ञानोबराया थोडाफार प्रसाद. ज्ञानोबराय तसे नव्हते महाराज. ज्ञानोबरायांनी शाप जर दिला असता तर काका त्याच जागेवर, पण ज्ञानोबरायाने म्हटले, ज्ञानोबराय म्हटले जेखळांची वेंकटी सांडून तया सर्वे वाढो. ज्ञानोबरायचा प्रसंग मला ट्रस्टीनं सांगितलं, थोडाफार काहीतरी सांगा बरं का. म्हणून ज्ञानोबरायांचा प्रसंग थोडा तुमच्या डोळ्यासमोर आणला. ऐका. ज्ञानोबरायांचा सुद्धा एकनिष्ठ भाव, एकनाथ महाराजांचा एकनिष्ठ भाव. एकनाथ महाराज म्हणतात हरिची जनाबाई
जनाबाई बघा, मीराबाई बघा, तुकोबराई बघा. तुकोबराई म्हणतात एक गाऊ आम्ही विठोबाच. अहो त्यांनी सतत नामस्मरणच केलं. किती नामस्मरण? सदा नाम घोष, गुरु हरी कथा, तिने सदा चित्ता दिन समाधान. रजनी हाची धंदा हो दिन रजनी हाची धंदा हो नामस्मरण केलं. दीन रजनी हाची धंदा. आणि त्यांचा अधिकार सुद्धा तेवढा आहे का नाही? देवते संत आणि निमित्त त्या एवढं नामस्मरण केलं, एवढं नामस्मरण केलं, भगवंताची कृपा झाली. तुकोबरायवर, नामदेवरायवर, सावता महाराज कृपा नामस्मरण केल्याचा फायदा कृपा त्या. अहो जनाबाईने सुद्धा एवढं नामस्मरण केलं महाराज. किती सतत नामस्मरण केलं. दळिता कांडिता तुझ गायन रे अनंता. सतत नामस्मरण केलं. पण जनाबाईला तरी कुठं जायचं काम पडलं? सुळावर जायचं काम पडलं ना महाराज, नाही का? अहो जनाबाईने एवढं नामस्मरण करूनही जनाबाई देवाला सांगतात, देवा तुझ्या दरबारात न्याय नाही. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. देवा तुझ्या दरबारामध्ये न्याय नाही. जनाबाईचा एक निष्ठ भाव. जनाबाईने म्हणावं, देवा तुझ्या कृपेनं माझं सर्व काही ठीक आहे का नाही? जात्याच्या मुखी घाली ते मोत्याचे दाणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे. तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही भगवंताचं नामस्मरण केल्याचा फायदा. तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही. आम्ही तुम्ही नामस्मरण करतो, सदा करतो का? सदा नाही, कदा कदा. म्हणून कदा कदा समाधान आहे आपल्याला, नाही का? इथं सतत नामस्मरण केलं म्हणून सतत समाधान. यांचा महाराज व्यवहारच तो कोणता? भजनाचा. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला आणि आनंद कोंदला
कशामुळे? नामस्मरणामुळे. नामस्मरण केल्याचा फायदा काय म्हटले बाबा? हा, विठाला 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 एवढं नामस्मरण केलं पण भाव दुसरीकडे गेला नाही. नामदेवराय बघा, तुकोबराय बघा, ज्ञानोबाराय बघा, पण एक निष्ठ भाव होता. तसं तुकोबराय म्हणतात की देवा मी तुला सोडून कोणाला शरण जाणार नाही, तुझं विन कोणा शरण जावो नारायणा. बरं, दुसऱ्या चरणात सांगितलं ऐसा न देखे मी कोणी. ऐसा म्हणजे कैसा? असा म्हणजे कसा? असा पखवाद्या मी जगात पाहिला नाही. असे सिस्टीमवाले जगात पाहिले नाही, असे टाळकरी जगात पाहिले नाही, असे विनेकरी जगात पाहिले नाही. पण समोरचा माणूस ऐकून घेतोय म्हणून ठीक आहे. समोरच्या माणसाने जर विचारलं का हो तुम्ही जग किती वेळा पाहिलं बरं, असा जर प्रश्न केला तर काय उत्तर आहे आपल्याकडे देण्याकरता? फक्त एवढंच म्हणावं लागेल असा पखवाद्या माझ्या पाहण्यात, एवढंच म्हणावं लागेल. पण तुकोबराय जगाची व्याख्या सांगतात की ऐसा न देखे मी कोणी दुजा तीही तीन भुवनात. तुकोबराय म्हटले देवा मला माहीतच आहे, कारण तुकोबराय देवाबरोबरच होते. जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर. म्हटले देवा तो पाताळात तर आम्ही देखील पाताळात, वैकुंठात आमचं देखील राहण्याचं स्थान ठिकाण कोणतं आहे? आम्ही वैकुंठवासी आलो. देवा तू जिथं होता तिथं आम्ही होतोच, पण ऐसा न देखी मी कोणी. तुकोबरायांनी म्हणावं. मग आपल्याला काय म्हणावं लागल? एक तुकोबरायांचं उदाहरण आहे. तुकोबराय म्हणतात एक उंबर आहे, उंबरामध्ये अशी बारीक बारीक कीटकं आहेत. त्या कीटकाला वाटतं उंबरच सर्व काही ब्रह्मांड आहे, पण एखाद्या मनुष्याला ती उंबर खाण्याची इच्छा व्हावी. तो त्या झाडापर्यंत जातो, ते उंबर तोडतो आणि तोडल्याच्या नंतर ते उंबर फोडल्याच्या नंतर बारीक बारीक कीटकं अशी बाहेर पडतात. कीटकं बाहेर पडल्याच्या नंतर त्या कीटकाला तुकोबराय विचारतात का रे बाबा तू या उंबराला सर्व काही ब्रह्मांड समजत होता, आता सांग या झाडावरती उंबर किती आहेत? या गावात उंबराचे झाडं किती असतील? या तालुक्यात, या जिल्ह्यात, या राज्यात, या जगाच्या पाठीवरती किती झाडं असतील? एवढे झाडं असून तू त्या उंबराला सर्व काही ब्रह्मांड समजत होता. आता ऐक, पण तुकोबराय म्हणतात देवा त्या कीटकांप्रमाण नाही माझं, तुम्ही जिथं होते तिथं होतोच. जे जे झाले अवतार, तुम्ही जिथं होते त्या अवतारात प्रत्येक अवतारात होतो. नामदेवराय झालो, अंगदजी झालो, प्रत्येक अवतारात होतो. म्हणून तुकोबराय म्हणतात ऐसा न देखे मी कोणी दुजा तिही त्रिभुवनी. अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात की पाहिली पुराणे आणि धांडोळली. तर पुराण म्हटल्याच्या नंतर किती आहेत पुराण? पुराण किती आहेत आपले? 18 पुराण आहे का नाही? आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, आपल्याला ती पुराणं पाठ पाहिजे बरं का बाबा. आपण जर बाहेर देशात फिरण्यासाठी गेलो, त्यांनी जर विचारलं का हो तुम्ही कुठले आहात? काही सांगतील आम्ही मुंबईचे आहोत, जोगेश्वरी इथले. काही सांगतील आम्ही पुणे जिल्ह्यातले आहोत, काही सांगतील आम्ही आळंदीचे आहोत, काही सांगतील आम्ही नाशिकचे आहोत, आणि गुरुजी सांगतील आम्ही स्थानिकच आहोत, नाही का? ती पुराणं आपल्याला सांगता आली पाहिजेत. कोणती पुराणं आहेत? तुम्ही मोजा, मी सांगतो. ब्रह्म, ब्रह्मोर्थक, वराह, विष्णू, मार्कंडेय, शैव. किती झाले सांगा ना? असं काय बघताय तुम्ही? माझी भाषा कळत नाही का तुम्हाला? किती झाले? कमी सांगा, जास्त सांगा. किती झाले? काहीच नाही. किती झाले? आता मी खरंच तुमचं पाय पडायला येतो बो एकेकाचा. बोलतच नाहीत म्हणल्यावर आता काय करावं? जाऊ दे, आता ते एका एका शब्दात बरेच येतं, पण 18 पुराण आहेत. किती? 18 पुराण, 6 शास्त्र, 4 वेद, 4 मुक्त्या. 4 वेद कोणते? पाठच आहेत आपल्याला. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. 4 मुक्त्या, सलोकता, समीपता, संयुज्यता आणि स्वरूपता. 12 दर्शनकार आहेत, 6 आस्तिक आणि 6 नास्तिक. आस्तिक दर्शनकाराचं मत आहे आत्मा हा परमेश्वर आहे. नास्तिक दर्शनकाराचं मत ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय, देखा षड दर्शने मणिपती
आणि तिची भुजांची आकृती. 18 पुराण, 6 शास्त्र, 4 वेद तुकोबराय म्हणतात आम्ही सर्व पाहिले आणि मगच माझं मन देवा तुझ्या पायाच्या ठिकाणी जोडून राहू. तुका म्हणे ठाई जडूने ठेलो तुझे पायी. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा. 20 मिनिटं राहिलेत, ती मोलाची 20 मिनिटं आहेत. शेवटचं चरण बोलतो आणि लगेच शिवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली नाही का बाबा. माझ्याकडं ठाण्याचा मुलगा एक शिकायला, तिथे असेच हाराले गुरुजी, एवढे हाराले आवडचे काही ठिकाणी, आता जसे आले असेच. पण आता मुंबई म्हटल्याच्या नंतर टाइम कोणाला 1 मिनिट सुद्धा टाइम नाही. आणि हार बनवला कारण माझ्या मुलाचे गुरुजी कीर्तनाला येणार आहेत म्हणून आवडीनं हार, सुंदर असा हार बनवला. दुपारीच बनवला पण तेल मुंग्याच्या शेजारी ठेवून दिला. आता तेल मुंग्याला काय सुगंध नको का? बरं ते एका जागेवर थांबतात का? अख्ख्या हारानं झाल्या महाराज. तेल मुंग्या एवढ्या हारानं खेळत होत्या, आता ते सुगंध घेत होत्या. आता कोण्या नंबरचा हे पाहिलं नाही मी. आता असे आले, आता कोणत्या नंबरचा आहे? हार आले आणि मुंग्या एका जागेवर थांबतील का? त्यांनी जागा सोडली ना, अख्ख्या शर्टानं झाल्या माझ्या. बरं त्या काय मला गुदगुल्या करतील का? का म्हणतील महाराज विठ्ठल विठ्ठल म्हणा, का पावले खेळा असं म्हणतील का? त्या बारीक चावायला लागल्या. तेव्हापासून मी थोडं आहे का नाही, बारीक चावायला लागल्या. बरं आता माराव तरी किती? बारीक चावल्याच्या नंतर इकून डसायची. मी ब्रेक डान्सच चालू केला बुवा. बरं का दसतच होत्या तशा, आहे का नाही? हे जास्त असले आहे का नाही? म्हणून थोडा टायमिंग हातात असला एखादी डसली तरी काढून देता येईल. पण सुंदर असं इथं नियोजन आहे. सर्व ट्रस्टीचं प्रेम म्हणजे हारावून ओळखून येतं. विठाला ऐका, लहान लहान मुलं खूप हुशार आहेत बरं का साहेब. त्यातले बरेच कीर्तनकार आहेत, हे उभे राहिलेत. बरेच 2 तास सहज बोलतात. त्यातले उभे राहिलेले मुलं सहज 2 तास कीर्तन करतात. आणि मुलं हुशारच आहेत. मी कीर्तनाला गेलो आणि कीर्तनामध्ये चालू होतं काय, ब्रह्ममाया बोलत होतो. तो कीर्तनात आता असा हुशारच होता, हे बसला तुमच्या शेजारी मेदगे, असा हुशार मुलगा होता. आणि त्याने विचारलं, महाराज तुम्ही कीर्तनामध्ये खूपच सुंदर बोलता, तुम्ही काय देव आहात का? पण मला गुरुवर्यांनी शिकवलेली व्याख्या आठवली. गुरुवर्य
मारुती बाबा कुरेकर आम्हाला विचारसागर शिकवायला होते. ते सांगत होते अहम ब्रह्मास्मी आणि तोम ब्रह्मास्मी. मला ती व्याख्या आठवली आणि व्याख्या आठवल्याच्या नंतर मी विचार केला. त्याला मी सहज बोललो अहम ब्रह्मास्मी. म्हटलं हो बाबा मी देवच आहे. म्हटलं खरंच देवा? म्हणलं हो देवे. म्हणले पंढरीचे विठ्ठल? म्हणलं हो. म्हणले आमच्या गावातला मारुती? म्हणलं हो. मारुती म्हणजे कोण? बजरंगबली, हनुमंतर आहे. म्हणले खरंच? म्हणलं हो आहे. मग तो उठला, अशी 1 चक्कर मारली, 2 चक्कर मारली. म्हणलं बाबा तू काय करतो? म्हणले काय नाही, शेपूट बघतोय. म्हणजे शेपूट बघतो म्हणजे तुम्ही मारुती आहात का? आहे का? मुलं हुशारच आहेत. काही काही ठिकाणी काही प्रश्न येतात महाराज आम्हाला, आहे का नाही? पण आमचे वारकरी संप्रदायातले मुलं वारकरीच विचारतात. एकाने सहज विचारलं मला, चला विनोदाकडनं जाता आपण अभंगाकडे जाऊ. विठाला विठाला अभंगाचे 4 चरण. तुका म्हणे ठाई जडूने ठेलो तुझे पाय. तुकोबारा म्हणतात की देवा माझं मन एवढं चंचल आहे, एवढं चंचल आहे, पण तुझ्या पायाच्या ठिकाणी राहील असं काहीतरी कर. कारण भगवान परमात्म्याने गीतेमध्ये म्हटलंय किती चंचल आहे. मनत चंचल कृष्ण परमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम म्हणणे वायुरिवश्व दुष्करम. देवा माझं मन तुझ्या पायाजवळ राहील असं काहीतरी कर. तुकोबारा म्हणतात गोपिकाचं चित्त देवा तू ओढून घेतलं, तसं माझंही चित्त तुझ्या पायाजवळ ओढून घे. त्या गोपिका सांगतात हरिने माझे हरिने भारवित विसरले आता कैसी जागरा. देवा जसं गोपिकाचं चित्त तू ओढून घेतलं, तसं माझंही चित्त तुझ्या पायाजवळ ओढून घे. अभंगाचा सरळ शब्दाचा अर्थ मी आपल्या समोर निवेदन केला. आता ऐका. 4ही चरण आपल्या डोळ्यासमोर मी ठेवलेले आहेत. 15 मिनिटं माझ्याकडे बाकी आहेत महाराज. माणसाचा भरोसा नाही, कधी कोण जाईल सांगता येणार नाही. कितीतरी कविकाराने म्हटलेलं आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे कविकार प्रल्हादजी शिंदे. त्यांनी सांगितले बाबा या जगामध्ये भरोसा नाही. तुझा ना भरोसा ना माझा भरोसा जग हे कुणाचे सांग भल्या असो चूल माती आणि मीठ भार. या जगामध्ये कोण कधी जाईल सांगता येत नाही महाराज. आपल्याहून बघा आपली पिढी राहिली का? कोण कोण गेलं बघा ना. आजमेला पंजामेला बाप मसना गेला देखत देखत नातू तोही तैसा उठा उठा भयाले मोठे उठा उठा जागा पाठी भयाले सर्वांना जायचं. देवा दिग्राला जायचं. 9 भी मर गए 10 भी मर गए शस्त्र 88. कितीही पैसा असला तर इथं फक्त वाचवणारा कोणी. तुका म्हणे तुला सोडविना कोणी आणि एका चक्रपाणी वाचून या. ऐका सर्वांना जायचंय. 28 तारखेला आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. खूप वारकरी संप्रदायावर प्रेम केलं माणसांनी. एवढं प्रेम केलं महाराज, एवढा व्याप पाठीमागे असून तरीही कीर्तनाला 5 मिनिटं तरी भेट. ज्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी येणं शक्य नाही, व्याप एवढा आहे. विमानाने जात असताना बसल्या बसल्याच काळ सोबत आला. बसतानीच आपल्या सोबत काळ आहेच. घडी घडी काळ वाटयाची पाहे अजून किती आहे. सोबतच काळाला घेऊन गेले महाराज. विमानात बसले
बसल्याच्या नंतर उतरताना हा काय झालं महाराज, काळाने झडप मारली. काय झालं? कशी काळाची चाहुल आली, बाग सुखाचे करपून गेले, कस विपरीत झालं सार, होता सोन्याचा संसार, राणीचा दरबार. त्यांची पत्नी म्हणत असेल, त्यांची दोनही मुलं म्हणत असेल, पप्पा तुम्ही आम्हाला बोलत होते, सांगत होते आमच्यासाठी टाइम नाही भेटला तुम्हाला, पण तुम्ही आम्हाला बोललेले आहात. चिमन पिलानो उशितया, करीन तुम्हावर माया, काळजाच्या ममतेचे धरेन तुम्हावर छाया, काय मागाव मी देवा, घर सुखात माझ ठेवा, करी जन्माचा उद्धार, होता सोन्याचा संसार, राजराणीचा दरबार. राज्याचे उपमुख्यमंत्री काहीच कमी नाही, पण काळाने झडप टाकली की काहीच चालत नाही महाराज. साहेबाजवळ काय नव्हतं, सर्व रेडी होतं, दुसऱ्याच्या फाईली त्यांच्याजवळ होत्या. त्यांना एक पत्र पाठवता आलं नसतं घरी, पण काहीच नाही. चिठी ना कोई संदेश, जाने वो कौन सा देश, जहाँ तुम चले गए, चिट्ठी ना कोई संदेश, जाने वो कौन सा देश, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए. साहेबासाठी एकच प्रमाण म्हणतो आणि सेवा समाप्त करायची. ऐका, साहेबांनी भंडारा डोंगरासाठी 1000 कोटी, त्या सोहळ्याला आम्ही होतो बरं का गुरुजी, 1000 कोटी ते आणखीनही फोटो आहे. त्यांच्यासाठी सांगेल मी, वारकऱ्यावरही प्रेम केलं, देवावर. भंडारा डोंगर आता एवढा थाटामाटात महाराज, एवढं मोठं भव्य दिव्य मंदिर चाललंय भंडारा डोंगरावर. त्यांच्यासाठी एक प्रमाण म्हणले, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या कीर्ती जगामध्ये, जगामध्ये गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या कीर्ती जगमाची, जगामाची, राहिल्या कीर्ती जगमाची. जगामाची, राहिल्या कीर्ती जगा, जगामाची. साहेब आपल्यातून निघून गेले, कीर्ती रूपाने अमर आहे. तुका म्हणे एका मरणाची सरी, उत्तमाची उरे कीर्ती मागे. साहेबाची कीर्ती ही अमर आहे. अनेक लोकांना त्यांनी सहकार्य केलंय. ज्यांना घर नाही त्यांना घर दिलं, ज्यांना कोणीच नाही ते बाप सुद्धा झाले. म्हणजे एवढा आधार होता.
कार्यकर्ते तर रडतील यात विशेष नाही महाराज. हा, ज्याच्या पक्षाचे आहेत ते रडतील त्यात विशेष नाही. अनेक लोकांनी सांगितलं महाराज आम्हाला एवढं सहकार्य, यांना एवढं सहकार्य, आणि शब्दाला जागणारा माणूस होता. विनोदी शैलीतला नेता गेला, आता असे विनोद नाही. फक्त दादा म्हणजे दादाच, एकच दादा अजित दादा, याच्यानंतर नाही. ऐका, सर्वांना जायचंय. जाता जाता एवढंच सांगेल, 2 मिनिटं घेतो फक्त आता. टाइम मला आता त्यांनी 2 मिनिटं घेतले आमदार साहेबांनी, 2 मिनिटं आता तुमची घेतो मी. सर्वांना जायचंय, सर्वांना जायचंय. ज्याचं कर्म चांगलं असेल तर फळ चांगलं मिळेल. ऐका बरं का, कर्म जर चांगलं असेल तर फळ चांगलं आहे. तुम्ही मी सांगितलं प्रल्हादजी शिंदेचं, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणे सस. जैशाचे कर्म तैसे फळ देतो देश्वर. म्हणा बरं, एवढं म्हणा. ऐका ऐका, एवढं तुम्ही सर्वांनी म्हणा. पुरुष मंडळी, माता भगिनी नंतर म्हणतील, पुरुष मंडळी म्हणा. म्हणायला वाटतं बघा, आणि आपलं कर्म कसं आहे बघा. पुरुष मंडळी म्हणा, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून ससवर. वा वा वा, तैशाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ऐका, तुम्हीच म्हणताय बरे, क्षणिक सुखासाठी आपल्या कोणी होतो नीती भ्रष्ट. कोणी त्यागी जीवन फुले दुःख जगी होणार. सोड माया सारी, व्यवस्थित. सोड माया सारी, जग जैशाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जसं कर्म तसं फळ. म्हणून जाता जाता एवढंच सांगेल, सर्वांनी कीर्तन संपत आलं. सर्वांनी एका पक्षाने उपदेश केला महाराज. पक्षाने बरं का गुरुजी. माझे गुरुबंधू विशाल महाराज खोले, त्यांना नावांना ओळखत नाहीत लोक. कशाने ओळखतात? पिंगळा पिंगळा. माझे गुरुबंधू आहेत विशाल महाराज खोले, पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणेकर, आई माझी, माझे मित्र आहेत. काही काही लोक बोलतात आता कीर्तनात त्यांना पण आई म्हणू नका, छत्रपती सांगू नका. हे चुकीचं आहे ना, ज्याचा त्याचा विषय पेशल असतो, आहे का नाही. काही काही आता चला आपल्याला जायचं नाही तिकडं. इंदुरीकर बाबाचे पाठीमाग लोक डोक्यावर घेतात आणि खाली पण, आहे का नाही. बाबांचं म्हणणं तसं नव्हतं. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी याच्याही पेक्षा मोठं लग्न करा, असा उद्देश होता. पण ज्याच्याकडे काहीच नाही त्यांनी कर्ज काढून करू नका, हा उद्देश होता. पण लोकांनी काय केलं, वेगळा उद्देश केला. चला, पिंगळ्याने उपदेश केला. एकदा पिंगळा म्हणायचा आणि शिवा समाप्त. सर्वांनी हात वर करा. हो हे तरी नाही कळलं,
उद्देश आहे बरं का. पक्षी जवळून जरी गेला आहे का नाही? म्हणून पक्षासाठी नाही, आपण करा सर्वांनी टाळी वाजवा. आणि पक्षी जर जवळून गेला तर मग गुरुजी सर्वांनी टाळी वाजवा. सुइया गे ओट गे कार्यक्रम संपत आला आपला. पुरुष मंडळीने भजन केलं, आता माता भगिनी करा आणि शिवीला लगेच विराम द्यायचा. सर्व ट्रस्टी मंडळी या ठिकाणी आलेले आहे आणि सुरुवात करायला आम्हीच पाहिजे, म्हणजे लवकर होते आणि कीर्तनही लवकर संपत, म्हणजे आम्ही असल्यावर. ऐका, सर्वचे कार्यकर्ते आहेत. अनिल शेठ सातपुते असतील, सीताराम कोडेकर साहेब असतील, त्याचप्रमाणे मच्छिंद्र महाराज असतील, आहे का नाही, त्यांचे चिरंजीव वाजवतात चांगले.
गोरक्षनाथ महाराज आहे का नाही, गोरक्षाने बोध का मच्छिंद्राने बोध हा, एकच आहे ते. आमचे कोयते साहेब आहेत. इथं सर्वांचाच परिचय मला नाही, पण सर्वच या ठिकाणी तरुण तडफदार सर्व कार्यकर्ते मंडळी. आणि महाराज हे कार्यकर्तेच नाहीत. मी आज 5 दिवस या ठिकाणी कुठं राहत नाही, 8 दिवस कुठंच नाही, कुठं 8 दिवस राहत नाही. वन डे कार्यक्रम असला तर पण यांच्या आग्रहास्तव या ठिकाणी सर्वच कार्यकर्ते मंडळी. आणि यांनी थोडी शिफारस मारली, थोडं होतं माणूस कोणीतरी मध्यस्थी असला की असं होतं नाही का. मुख्यमंत्र्यांना भेटणं एवढं सोपं असतं का आहे का नाही. म्हणून या ठिकाणी सर्वांचं प्रेम हे फक्त पुढारी म्हणून नाही. हे इथला कार्यक्रम झाला कशाचा, वदनी कवळ घेता ह्यो झाल्याच्या नंतर हे झाडायचं, हे 4-5 लोक झाडणं सुद्धा त्यांच्याकडंच. मी म्हटलं अहो तुम्ही दुसऱ्यांना सांगत जा. म्हटले महाराज ही सेवा आहे आणि ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. बाबा माझं सुद्धा कीर्तन होतं. नामदेव महाराज पठाडे, नामदेव महाराज पठाडे यांची पुण्यतिथी चालू आहे. माझं कीर्तन असतं दरवर्षी 31 तारखेला. पण मी त्यांना सांगितलं एवढ्या वेळेस दुसऱ्यांना सांगा, दरवर्षी असतं. आणि पठाडे महाराजाचे थोडेफार मी ते प्रमाण आठवण करून देतो म्हणून ते दरवर्षी मला सांगतात. हे सर्व ट्रस्ट हे 24वे वर्ष आहे. खरं तर मला तुम्ही कीर्तनच देणं लागत होतं. माझा वशिला खूप मोठा आहे ऐका, ज्याचा वशिला त्याचं कुत्र काशीला, आणि ज्याचा नाही वशिला ते डायरेक्ट म्हणजे आम्हाला ऐका. आता कार्यक्रम संपला. माता भगिनी तुम्ही म्हणा यांनी यायचं कर्म म्हटलं, आता तुम्ही म्हणा सर्वांना अधिकार आहे. सकळाशी येथे आहे अधिकार आणि कलियुगी उद्धार हरीच्या नामे. एक भजन म्हणायचं आणि शिवीला पूर्ण विराम. नामदेव जनाबाई सोपन काका मामाबाई, नामदेव जनाबाई सोपन काका मामाबाई, ओ नामदेव जनाबाई टाळी वाजत नाही. तुम्ही म्हणता टाळी काय असं नका नका. 3 नेम तुम्हाला सुरुवातीलाच सांगितले. टाळी काय वाजत नाही, टाळी वाजून म्हणा नामदेव जनाबाई, ओ सोपन काका मामाबाई, ओ नामदेव जनाबाई सोपन काका मामाबाई, ओ नामदेव जनाबाई आम्ही म्हणत नाही. नाही तुम्हालाही वाटलं महाराज टाइम घ्यायला, आम्ही काय म्हणू नका तुम्ही पण. आता कार्यक्रम आहे का नाही. या ठिकाणी दोन्ही दिग्गज वादक आमच्या गुरुजीसाठी सर्वांनी एकदम जोरदार टाळ्या वाजवा. ऐका, तुम्हाला शक्य नसेल आळंदीला मुलांना पाठवणं बरं का. आम्ही वारकरी संप्रदायाचंच वारकरी संप्रदायाचंच काम करतो, पण वारकरी संप्रदाय वाढवण्याचं काम आमचे गुरुजी करतात. त्यांच्याकडे मुले पाठवा. ज्यांना आळंदीला शक्य नाही ती इथल्या इथं पाठवू शकता तुम्ही. त्याचबरोबर महाराष्ट्रातील एक ख्यातनाम वादक आमचे श्री हरिभक्तपरायण भागवत महाराज हुलगे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आमचे गायनाचार्य संगीत विशारद धनंजय महाराज मोरे, जिल्हा लातूर, लातूरहून या ठिकाणी आलेत महाराज. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. त्याचप्रमाणे आमचे आकाश महाराज कुऱ्हाडे आहेत, ते गायनासाठी. त्याचप्रमाणे शेजारी मी कोणाला वाजू देत नाही. आमचा श्रीकांत असला की मी कोणालाच वाजू देत नाही. पण इथं आता आणि माझं कीर्तन तो एकदम 1 नंबर रंगवतो. आता त्याला माहिती माझं काय वाजवायचं काय नाही बरं का गुरुजी. नाही तुम्ही मोठेच आहात, पण ज्याचा त्याचा आहे का नाही. माझा डाव मलाच माहिती, ते तुम्हाला कसा समजलं आहे का नाही. तो 1 नंबर मला म्हणजे असं सहज झेलत जातो. तो या ठिकाणी उपस्थित आहे, 1 नंबर वाजवतो. सर्वच आमचे विद्यार्थी या ठिकाणी सर्वांचे आभार आणि शिवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर